नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र प्राधिकरण विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे। तर या भरतीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। ही जी भरती निघालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे, जसे की लिपिक, स्टेनो यासारखे अनेक पदे यामध्ये आहे। तर आता आपण पाहणार आहोत एकूण जागा किती आहे आणि ची पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यामध्ये भरती निघालेली आहे आणि यामध्ये पदे बघा, लेखा परीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक भंडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। तर बघा मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत या ज्या जागा दिलेल्या आहे याची पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, पहिली पोस्ट वरिष्ठ लेखाधिकारी 2 जागा। ठीक आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करावं लागेल। तर या ठिकाणी पात्रता मागितली आहे पोस्ट ग्रॅज्युएट, लक्षात ठेवायचं, पासिंग पोस्ट ग्रॅज्युएट इन हायर सेकंड क्लास। तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट मागितलं आहे सेकंड क्लासमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे। नंतरची पोस्ट लेखाधिकारी 3 जागा। तर मित्रांनो, याची जी पात्रता मागितली आहे सेकंड क्लास इन मास्टर डिग्री कॉमर्समध्ये आणि 5 वर्षाचा अनुभव। नंतरची पोस्ट सहाय्यक लेखाधिकारी 6 जागा। याची जी पात्रता मागितली आहे सेकंड क्लास इन कॉमर्स, लक्षात ठेवा सेकंड क्लास मागितलं या ठिकाणी, सेकंड क्लास डिग्री कॉमर्समधले सेकंड क्लास मागितलेला आहे, म्हणजे BCom सेकंड क्लासमध्ये। नंतरची पोस्ट उपलेखापाल 3च जागा आहे। याची पात्रता मागितली आहे BCom मध्ये, ते पण सेकंड क्लासमध्ये। ठीक आहे, सेकंड क्लासमध्ये BCom मागितलेलं आहे। ठीक आहे, त्याची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता 144 जागा। लक्षात ठेवायचं, कनिष्ठ अभियंता 144 जागा आहे। पगार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। पात्रता मागितल्या स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी। ठीक आहे, म्हणजे तुमचं सिव्हिल मागितलं आहे, डिग्री किंवा डिप्लोमा। ठीक आहे, कनिष्ठ अभियंता डिग्री किंवा डिप्लोमा चालेल। नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 16 जागा आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधील किमान 3 वर्ष कालावधीची पदविका। ठीक आहे, पदविका या ठिकाणी मागितलेली आहे। त्याची पोस्ट उच्च श्रेणी लघुलेखक 3 जागा। याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेनो मागितलेले आहे 120 आणि इंग्रजी टायपिंग मागितले 40, मराठी मागितले 30। नंतरची पोस्ट निम्न श्रेणी लघुलेखक 6 जागा। याची पात्रता मागितली आहे 10वी पास, 100 मागितला स्टेनो, मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40। नंतरची पोस्ट कनिष्ठ लिपिक 36 जागा। याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन, मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40। नंतरची पोस्ट सहाय्यक भंडारपाल 13 जागा। याची पात्रता मागितली आहे 10वी पास, मराठी टायपिंग मागितली आहे 30 किंवा इंग्रजी टायपिंग मागितले 40। दोनपैकी कुठलं एक टायपिंग असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। दोनपैकी एक कुठलंही टायपिंग चालेल आणि पण दोनपैकी कुठलं एक टायपिंग चालेल, दोन्ही टायपिंगची गरज नाही सध्या। एक टायपिंग असलं तरी तुम्ही अर्ज भरू शकता। स्टेनोसाठी पण दोनपैकी कुठलं एक टायपिंग चालेल, दोन्ही टायपिंगची सध्या गरज नाही आहे। दोनपैकी कुठलं एक टायपिंग तुम्ही देऊ शकता, इंग्रजी देऊ शकता 40, मराठी 30 देऊ शकता। दोन्ही टायपिंगची सध्या गरज नाही आहे कोणत्याच पोस्टसाठी। लिपिकसाठी पण दोनपैकी एक कुठले टायपिंग सध्या चालेल। ठीक आहे मित्रांनो, आणि शेवटची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 48 जागा। याची पात्रता मागितली 10वी पास आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधली पदवी किंवा पदविका म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा काही चालेल। 10वी पास आणि संबंधित डिग्री किंवा डिप्लोमा म्हणजे सिव्हिल डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर मित्रांनो, अर्ज भरताना आपल्या कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या आणि समांतर आरक्षण व्यवस्थित चेक करायचं, नंतरच आपला अर्ज भरायचा। तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्षापर्यंत। ठीक आहे, ही वयोमर्यादा लक्षात ठेवायची, 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत। आणि वर्ग अ ते ब ची जी पोस्ट आहे या ठिकाणी याची वयोमर्यादा ही 19 वर्षापासून ग्राह्य धरायची। ठीक आहे, तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल। ते ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर बघा मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ते IBS कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहे आणि याचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येक पदाचा सिलेबस जो हा वेगवेगळा आहे। ते यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक विषय पण या ठिकाणी राहणार आहे। लक्षात ठेवा, काही पदाला या ठिकाणी तांत्रिक विषय पण राहणार आहे।
म्हणजे पदानुसार सिलेबस हा वेगवेगळा आहे. फक्त इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जी हे कॉमन विषय आहे आणि ज्याला टेक्निकल आहे, टेक्निकलची माहिती पण या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. तर 200 मार्क्सचा तुमचा पेपर या ठिकाणी राहणार आहे. 100 प्रश्न राहणार आहे आणि वेळ असणार आहे 120 मिनिटाचा. संपूर्ण सिलेबस व्यवस्थित चेक करायचा, PDF दिलेला आहे. संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल. बघा मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात जी होणार आहे ते 20 नोव्हेंबरपासून होणार आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 19 डिसेंबर. 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान तुम्ही आपला अर्ज भरू शकता. 19 डिसेंबरची अंतिम तारीख राहणार आहे आणि 20 नोव्हेंबरपासून तुम्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता. पूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जर तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरायचा असेल संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. तर 20 नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 19 डिसेंबरची अंतिम तारीख राहणार आहे. संपूर्ण PDF हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.